नमस्कार मित्रांनो, हवामान अंदाज. राज्यात 15 मार्च रोजी विविध ठिकाणी तापमान उच्चांकी नोंदले गेले. चंद्रपूर येथे सर्वाधिक 41.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. वर्धा आणि सोलापूरमध्येही 41 अंश सेल्सिअस तापमान राहिले. अमरावतीमध्ये 40.6, अकोला येथे 40.9 तर नागपूरमध्ये 40.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मुंबई आणि उपनगरामध्ये मात्र तुलनेने तापमानात घट झाली असून याचे कारण पश्चिमेकडून वाहणारी वारे असल्याचे निरीक्षण आहे. विदर्भातील अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट कायम असून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मात्र काही जिल्ह्यांना थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. सध्या राज्याच्या हवामान स्थितीकडे पाहता दक्षिण कोकण आणि गोवा परिसरातून एक हलक्या कमी दाबाचा पट्टा विदर्भापर्यंत पसरला आहे. त्यामुळे काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचे सरी कोसळतील. मलकापूर, गडहिंग्लज, कागल आणि निपाणी, संकेश्वर परिसरात हलका पाऊस झाला. अन्य भागात मात्र ढगाळ वातावरण असून पावसाचे प्रमाण कमी राहील. वर्धा, हिंगणघाट आणि त्यांच्या आसपासच्या भागात जास्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असून मोठ्या पावसाची शक्यता कमी असल्याचं हवामान विभागाने म्हणणं आहे. सध्या राज्यात बऱ्यापैकी ढगाळ वातावरण असून विशेष पावसाची शक्यता नाही. मात्र स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाल्यास कोल्हापूरच्या दक्षिण भागात, गोवा आणि बेळगावच्या भागामध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच विदर्भातही काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहणार आहे.